नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल भोसले. सर्वांचं पोलीस भरती महासंग्राम या यूट्यूबच्या मोफत लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी व्याकरण हा विषय बघणार आहोत आणि याच्यामधल्या मूलभूत संकल्पना कोणत्या आहेत आणि पायाभूत अभ्यासक्रम कोणता आहे आणि त्या मूलभूत संकल्पना आणि पायाभूत अभ्यासक्रमावरती परीक्षेला कशा पद्धतीने आत्तापर्यंत प्रश्न आलेले आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपल्या संपर्कात असणाऱ्या विद्यार्थ्यांना, मग तो नवीन असेल तो जुना असेल, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, म्हणजे त्याचं अभ्यासक्रमाचं नियोजन एकदम परफेक्ट होणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल भोसले आणि आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या संदर्भात मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणचा हा जो अभ्यासक्रम आहे तो तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वनरक्षक असेल व इतर ज्या सर्व सरळ सेवा परीक्षा आहे यांच्यासाठी सारखाच आहे. या लेक्चरमध्ये आपण धातू रूपेश हा पण घटक शिकवणार आहे, जो 2019च्या कुसडगावच्या भरतीमध्ये प्रश्न आलेला होता, जो की आपल्या प्रयोगांच्या अनुषंगाने होता. याच्यामध्ये मराठीतील मूलभूत संकल्पना आपण शिकवणार आहे. याच्यामध्ये प्रकृती काय आहे ही संकल्पना सांगणार आहे, त्यानंतर विकृती काय आहे ही संकल्पना, त्यानंतर विकरण काय आहे ही संकल्पना आपण या लेक्चरमध्ये सांगणार आहे. प्रत्यय असेल, उपसर्ग असेल, याच्या बाबतीत मी नेहमी विद्यार्थ्यांना उदाहरण देतो की सायकलवरती जर कॅरेजवरती जर बसलेला असेल तर तो प्रत्यय असतो आणि जर नळीवरती बसलेला असेल तर तो काय असतो, उपसर्ग असतो. त्यानंतर सव्यय काय आहे, त्यानंतर अव्यय काय आहे, आदेश आपण याची व्याख्या बघणार आहे. आदेशाचे वेगवेगळे प्रकारही आपण संधीमध्ये पाहणार आहोत. मात्रा काय आहे हेही आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सामान्य रूप असेल, पद असेल, विलोम पद असेल, या सर्व गोष्टी आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर विराम म्हणजे काय हेही आपण पाहणार आहोत, जे सीमा संधीमध्ये प्रामुख्यानं वापरलं जातं. यती असेल, त्यानंतर यतिभंग असेल, याही गोष्टींचा आपण काय करणार आहे, उपयोग बघणार आहोत. त्यानंतर विभक्ती पाहणार आहोत. त्यानंतर कारकार्थ म्हणजे काय पाहणार आहोत. उपपदार्थ म्हणजे काय पाहणार आहोत. आणि त्यानंतर इडगम म्हणजे काय असेल, संप्रसारण म्हणजे काय असेल आणि भोक्ता म्हणजे काय असेल, याही गोष्टी आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. त्याचबरोबर अभ्यासक्रमातील जो इतर भाग आहे त्या भागामध्ये आपण भाषेचा उगम आणि इतिहास या गोष्टी बघणार आहोत. भाषेचे मूलभूत घटक कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. भाषा विकासाच्या पायऱ्या असतील, त्यानंतर द्राविडियन गट असेल, अभिजात भाषा गट असेल, हे सगळं ट्रिक्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. वर्णमाला पाहणार आहोत आपण. स्वर, स्वरादी, व्यंजने हे आपण पाहणार आहोत. वर्णांची उच्चारस्थाने पाहणार आहोत. शब्दातील वर्ण मोजणे हा भाग शिकवल्यानंतर प्रत्येकाच्या नावातील, आडनावातील आपण वर्ण मोजायचे आहेत. संधी शिकणार आहे. याच्यामध्ये स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी या संधी आपण काय करणार आहोत या ठिकाणी शिकणार आहोत. स्वर, व्यंजन आणि विसर्ग. त्यानंतर मराठीतील विशेष संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी, इतर संधीमध्ये परिवर्तन संधी, सीमा संधी याही गोष्टी आपण शिकणार आहोत. त्यानंतर वृत्ते शिकणार आहोत. त्यानंतर रस पाहणार आहोत. शब्दांच्या शक्ती पाहणार आहोत. विरामचिन्ह पाहणार आहोत. आणि आता इकडं शब्दांच्या जातीमध्ये नाम बघणार आहोत. नामाचे लिंग, नामाची विभक्ती, नामाचे वचन, नामाचे सामान्य रूप या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर आपण सर्वनाम बघणार आहे. सर्वनामाचे प्रकार, त्यानंतर किती सर्वनाम आहेत हे सर्व बघणार आहे. विशेषण बघणार आहे. प्रकार बघणार आहे. क्रियापदाचे प्रकार आणि क्रियापदाचे काळ आपण या प्रकरणामध्ये बघणार आहे. क्रियाविशेषण अव्यय बघणार आहे. व्यान्नवी अव्यय बघणार आहे. शब्दयोगी अव्यय बघणार आहे. केवल प्रयोगी अव्यय बघणार आहे. त्यानंतर आपण समास पाहणार आहोत. समास ही कोणती संधी आहे, तर समास ही स्वरसंधी आहे. सम अधिक आस असं त्याचं विग्रह आहे. त्यानंतर अलंकार पाहणार आहोत. अलंकार तर आपण 3 शब्द पाहणार आहोत.
तर तेही बघणार आहोत अलंकार। त्यानंतर प्रयोग पाहणार आहोत, वाक्याचे प्रकार पाहणार आहोत, वाक्य संश्लेषण आहे, वाक्य रूपांतरण, वाक्य पृथक्करण, शब्दसिद्धी, वाक्यप्रचार, म्हणी, काव्याचे गुण, त्या व शुद्धलेखन आणि शब्दसंपत्ती ही आपण दररोज पाठ करून घेणार आहोत। तर हा जो अभ्यासक्रम आहे तो सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तोंडपाठ पाहिजे, म्हणजे कोणत्या टॉपिकवर कोणता प्रश्न मागील परीक्षेला येऊन गेला आहे हे विद्यार्थ्यांना समजतं। तर आपल्या संपर्कातील सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण नेक्स्ट कमिंग सून लेक्चरमध्ये आपण या सर्व संकल्पना स्पष्टीकरण करून देणार आहोत। धन्यवाद। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांनाही पोलीस भरतीची मोफत महासंग्राम बॅच जॉईन करायची सांगायची आहे। धन्यवाद।